BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 35वा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासे विनवितसे परियेसा. रुद्राध्याय विस्तारशी दंपती ते सांगितला. सिद्ध म्हणे एक ताता. अपूर्व असे पुढे कथा. त्याची जाना पतिव्रता. श्री गुरु ते विनवित. कर जोडणी श्री गुरुशी विनवितसे भक्तीशी. आम्हा गती पुढे केसी कोणे परी असावे. या कारणे आपणाशी एखादा मंत्र उपदेशी. जेणे राही जीवाशी चरण स्मरण सनातन. श्री गुरु म्हणते यशी स्त्रियांते काय मंत्र. पतिभक्ती करावी हर्षी. मंत्र स्त्रियांते देऊ नये. देता उपदेश स्त्रियांशी. विघ्न असे मंत्राशी. पूर्वी शुक्राचार्याशी घडले असे परियेसा. श्री गुरु सांगते ती येशी. पूर्वकथा घडली येशी. युद्ध देव दैत्यांशी सदा होतसे अवधारी. दैत्यसैन्य पडे रणी. शुक्र जपे संजीवनी. समस्त सैन्य उठवूनी. पुनरपी पाठवे युद्धासी. ऐसा होता एके दिवशी. इंद्र गेल्या कैलासासी. सांगे स्थिती शिवाशी. शुक्राचार्याशी मंत्र करणे. कोपोनिया ईश्वर. नंदीस सांगे उत्तर. जाऊन या वेग वक्त्र. शुक्राचार्या धरून आणि. स्वामी वचन ऐकुनी. नंदी गेला ठाकुनी. शुक्र होता तपध्यानी. मुखे धरिला आनंदीने. घेऊन गेला शिवापाशी. अकांत दैत्य दलाशी. ईश्वरी ग्रासिले तयाशी. अगस्त्य सिंधू परी देखा. ऐसा किती दिवसवरी. होता शुक्र शिवाचे उदरी. निघून गेला मंत्रद्वारी. विसर पडे शंकराशी. पूर्वी होते शुक्र नाव. ईश्वर उदरी झाला उद्भव. नाम पावला भार्गव. पुनरपी अमृत मंत्र जपे. इंद्र म्हणे विचारी. पुरोहिताशी पाचारी. कैचा मंत्र शुक्र करी. अमृत संजीवनी दैत्यांशी. गुरु म्हणे इंद्राशी. याशी उपाठ करावा येशी. षटकर्ण करिता मंत्राशी. सामर्थ्य न राहील शुक्राचे. आपला पुत्र कच असे. त्या ते पाठो विद्याभाषे. मंत्र शिकेल असे. नेसा निर्धार केला देखा. कचा ते बृहस्पती. सांगत अशी बुद्धिप्रीती. तुवा जावे शुक्राप्रती. विद्यार्थी रूप धरून या. निरोप घेऊन या पितयाचा. आणि इंद्रादी समस्त देवांचा. शुक्राप्रती धाडीला कचा. विद्यार्थी रूप द्रोणी. नमन करून साष्टांगी उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसतसे वेगी. कवन कुठून आलासी. बोली आपण द्विज कुमार. एकेली तुझी किती थोर. विद्याभासीन मनोहर. म्हणून आलो सेवेसी. ऐसे करुणावचन देखा. विनवितसे कचनिका. जवळी उभे शुक्र कन्यका. करुणे पितयाशी विनवितसे. शुक्राशी म्हणे देवयानी. ब्रह्मण भला दिसे नैनी. या ते तुम्ही शिष्य करुणी. विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण. जैसा दिशे मदन. देवयानी करी चिंतन. ऐसा प्रतिभावा मज. ऐसा विद्याभ्यास करिता. दैत्य कुळ दुखिता. देवगण आले आता. कपटवेश म्हणती तयाशी. काळक्रमिता एके दिवशी. कथा ते पाठविले समिधाशी. दैत्य सती सह्याशी. समिधी निमित्त जनानात. राणी जाऊन कचाशी. दैत्य मारले द्वेषी. समिधा घेऊन घराशी. दैत्य आपण येते झाले. शुक्राचार्याची कन्या. नाम तिचे देवयानी. म्हणून पितयाशी विनविन म्हणूया. कचन दिसे कोठे आणा. कच आलिया वाचून. भोजन न करी आपण. ऐसे करीत असे निर्वाण. शुक्राचार्य चिंतित असे. ज्ञानी पाहे मानसी. मृत्यू झाला असे त्रयांशी. मंत्र जपुनी संजीवनीसी. त्वरित घराशी आणला. आणि होता बहुत दिवस. दैत्य करीती अतिद्वेष. गेला होता वनास. पुनरपी वदिते तयाशी. मागुलती वाचेल म्हणून. चूर्ण करीती छेदोनी. दाही दिशा टाकूनी. आले घरा पुनरपी. गेला दिवस अस्तमानी. पुसतसे देवयानी. कचन दिसे म्हणून. पितया ते विनवितसे. कन्येवरी ममत्व होत. म्हणून शुक्र ज्ञाने पाहत. छिन्न विछिन्न केले म्हणत. मंत्र जपला संजीवनी. ऐसे मंत्राचे सामर्थ्य. कच आला घरात त्वरित. देवयानी संतोष करीत. पिता आलिंगी कन्येशी. दैत्य शिष्य विचार करती. काही केल्या न मरे म्हणती. गुरु कन्येशी असे प्रती. म्हणून गुरु वाचवितो. ऐसे निवृत्ती करूनी. आली एकादशी दिनी. कचा ते बाहेर नेऊनी. मारिते झाले दैत्य शिष्य. पानक करती स्त्री गुरुशी. त्यात मिळविती मध्य. स्निग्ध मिळवून बहुशी. शुक्र गुरुशी देतसे झाले. मागुती कुसे देवयानी. पितया ते विनवूनी. कचाशी आली म्हणून. रुदन करी आक्रोश. शुक्र पाहतसे ज्ञानी. न दिशे कच त्रिभुवनी. खेद करतसे मनी. कन्या लोभी करून या. विचार करिता सर्वा ठाई. दिसू लागला आपले देही. संदेह पडला शुक्राशी पाही. कैसे करावे म्हणून. कन्येशी म्हणे शुक्र देखा. कच नये आता ऐका. माझी उदरी असे निका. केवी काढू तयाशी. कन्या म्हणे पितयाशी. समस्ता तू वाचविशी. आपला प्राण जाईल म्हणशी. अति आश्चर्य म्हणतसे. शुक्र म्हणे देवयानी. मंत्र असे संजीवनी. मज वाचवली नेणी कोणी. माते कोण उठविल. न ऐके कन्या देवयानी. पित्याचे चरण धुवून. विनवितसे कर जुळून. मंत्र आपणाशी शिकवावा. कचाशी तू मंत्र करी. वृत्ती येईल तुझ जरी. मंत्र करून तुम्हा जागृत करी. म्हणून चरणी लागली. शुक्र म्हणे कन्येशी. मंत्र सांगू नये स्त्रियांशी. दोष असे करी येशी. वेदशास्त्रीय संख्यात. पित्याशी म्हणे देवयानी. सुखी असा मंत्र जपोनी. त्याजीने आपला प्राण म्हणून. आली मूर्छना तयवेळी. शुक्राशी कन्येवरी प्रती. उठून तिशी आलिंगती. मंत्र तिशी सांगती. संजीवनी अवधारा. कचा आपल्या पोटी होता. तोही ऐकता. मंत्र झाला षटकर्णता. मग जपिला कचा निमित्ते. शुक्राची पोटातून. कच निघाला फटून. मंत्र जपून देवयानी. पिता ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता. कचे पाठ केला तत्वता. संतोष करी बनित होता. कार्य साधले म्हणून. शुक्राचार्याशी म्हणून. कच विनवी कर जोडून. दैत्य द्वेषी मारिती म्हणून. निरोप द्यावा मज आपण आसली. शुक्राचार्य हर्षोनी. निरोप दिला संतोषीने. पालव धरी देवयानी. आपला पती होई म्हणे. कच म्हणे एक बाळी. गुरुकन्या भगिनी बोले. तू आमुते वाचविले. माता हुशी निर्धारी. देवयानी कोपुनिया शाप दिला तसे त्या वृथा होई तुझी विद्या समस्त.
विसरशी तत्काळी कसं म्हणे ती येशी वयाशा पिल्या माशी पुरुष होईल तुझं येसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझं शिकविल्या गुणी पुढे मंत्र न चाले जाणं स्त्रिया लागी पती सेवा याची कारणे मंत्र न द्यावा व्रतोपवास करावा गुरु पुरुषी निरोपावे सावित्री भूमी श्री गुरुशी व्रते आचरती बहुवसी तुझी वाक्य आम्हाशी एखादे व्रत निरोपावे श्री गुरु म्हणते ती येशी सांगेन व्रत तुझे येशी स्थिर होय हे उपनासी राज्य पावे तुझा पती विशेष असे व्रत एक सोमवार महासुख ईश्वरार्चन करावे एक सकळ अभिष्ट पाहिजे स्कंदपुराणाची कथा सर्वसाध्य ऐकता पूर्वकाळी आर्य वर्तका राजा एक अवतारा चित्तबर्वा नाम तयाशी धर्मात्मा परियेशी धर्ममार्ग आचरे हर्षी अधर्मी आते शिक्षा करी सहपत्न्या धर्म करीती पुत्रकाम्य शिवा पूजिती ऐसे किती काळ क्रमती कन्या झाली तयाशी अति सुंदर सुलक्षणी जशी पार्वती स्वरूपिणी तेज फाके सूर्यकिरणी अति लावण्य सुंदरी असता राजा भासवेशी द्विज एक परियेशी भय न धरिता वाक्याशी बोलता झाला अवधारा एक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन 14 वर्षी विधवापन होय तुझ्या कन्याशी ऐसे सांगून ब्राह्मण निघून गेला तशन राजाचे खुचे अंतकरण म्हणे ईश्वराधीन सर्व कन्या खेळे राजांकना सवे असती सखीजन बोलता ऐकिले वचना 14 वर्षी विधवत्व यज्ञमातल्याची पत्नी नाम तिचे असे मैत्रियानी घरात आली पवित्रिनी कन्या लागे चरणासी सौभाग्य स्थिर अहेवपन उपाय सांगे दया करून चंचल असे अंतकरण म्हणून चरणा लागली विप्रस्त्री सांगे ती यशी सोमवार व्रत करियशी पूजा करावी शिवाशी उपासनी अवधारी गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती करता 19 मंतिने त्वरिता अंगीकारले व्रत देखा सोमवाराची व्रता आचरीसे मंतिने त्वरिता पिता देखून चिंतित विवाहयोग्य म्हणून विचाराव्या मंत्रियाशी पाठविता झाला राष्ट्रांशी दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक चंद्रागंध बर जैसा चंद्र तेज प्रभा बोलवणे तेव्हा कन्या दिली संतोषे पाठवणे केली सकळिका जावे ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणून राहावी राजपुत्र श्वशुरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडे निघाला सभे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अतिहर्ष जलक्रीडा पोहत राजकुमार देखा उडलामध्ये गंगोदका अकांत झाला सकळिका काडा खाडा म्हणती सवय सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उत्की पाहती तये वेळ नदिसे कुमार बुडाला उभे तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला एकोणी राजा पडे धरणी मूर्छा येऊन ततक्षणी कन्या एकताच श्रवणी तेजू पाहे प्राण आपला ऐसे दुःखे प्रलापित सीमंतिनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेशी पिता देखुनी नयनी धरावया गेला धावोनी कन्येते आलिंगोनी दुःख करी अत्यंत राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेन रायाशी एकोणी इंद्रसेन दुःख करी अति गहन भारे सहित निघून आला तया मृत्यूस्थळा श्रीमंतिनी म्हणे पितयाशी प्राण तेजिन पतिसरशी काय उपयोग वैधव्यत्वे पुसती सकळ द्विजांशी करावे सहगमन कैशी विप्र सांगती रायाशी प्रेता वेगळे करू नये आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे एकूण या द्विजवचन राजकन्येशी विनमित राजा म्हणे कन्येशी पुत्र नाही आमच्या वंशी कन्या तू एक आम्हाशी पुत्र म्हणून प्रतिपाळू इतके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला ते जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी नागलोकाची आणारी आल्या होत्या नदी तीरी राजकुमार आलापुरी नदी तटाकी वाहत देखून या नागकन्या काढती संतोष करून या अमृत शिंपिते आणून या जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळवणे तयाशी घेऊन जाती तक्षकापाशी विचित्र नगर परियशी आश्चर्य पाहे राजकुमार तक्षक तोषे कुमाराशी नाम कवन कवन वंशी काय कारण आलाशी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैशित राजाधिपती एका नळ नामा पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापासून चंद्रागंध नामा आपणा गेलो होतो शशुरुगृहा जलक्रीडा कराव्यासी गेलो होतो हरुणेशी विधी वशी रमाशी बुडालो नदीत अवधारा पाहत आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन यायला तुम्हापर्यंत देव आपले साफळ करुणा वचन ऐकुनी तक्षक बोले संतोषिनी नको भिऊ म्हणून धैर्य देत तई वेळी शेष म्हणे कुमार बाळा तू दिसतोशी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवन देव पूजित असा ऐसे ऐकुनी राजकुमार हर्षे झाला निर्भर सांगत असे विस्तार आपला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजाशी जो पूर्ण असे वायुकाराशी तेसा पूजितो शिवाशी म्हणे राजकुमार देखा ऐसे ऐकुनी वचन तक्षक संतोषला गती गहन राजकुमार अलिंगोन तुष्टलो म्हणत असे तक्षक म्हणे त्यावेळी तुझं देईन राज्य सकळी तुवा राहावे पाताळी अनंत भूक भगी आता राजकुमार विनवी तक्षकाशी एक पुत्र आपण पित्याशी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पतिमृत समस्त जीव त्याजतील देखील तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतकरण राखीला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रत्ना भरणे त्याशी अमृत पाजवी बहुवशी अनेक देते स्त्रियशी इतके देवनी कुमाराशी तक्षक म्हणे करियशी जे जे काळी आम्हाशी स्मरिशी तुझे कार्य सिद्धी पावो अनेक संतोषीने मागोत मी
संतोषीने मागोती वस्त्रे वाहने अतिप्रीती तुरुंग दिला मनोगती सवे देत कुमार आपला तक्षकातेने मनी त्वरित चंद्रागंध बारोबरी चढत मनोवेगे मार्ग क्रमित ना कुमार सवे असे जे स्थानी बुडाला होता पावला ते क्षणाने लागता निघाला बाहेर बारू सहिता नदी तटी उभा असे सोमवार असे ते दिवशी श्रीमंतीने आली स्नानाशी होत्या सख्या चवेशी त्याही मिळवणी नदी तरी मनी विचारी मागुता रूप तिचे आठवीत तुरुंगावरून उतरत नदी तरी बैस बोलवून श्रीमंतीनेशी पुसतसे अतिप्रीतीशी तुझा जन्म कवन वंशी पुरुष तुझा कवन सांग का कुमाईलीस बाळपणी दिशी शोकलक्षणी सांगावे आम्हा विस्तारुनी अतिस्नेह पुसतसे एकूण श्रीमंतीने देखा आपण न बोललेला जे एका सखियांते म्हणे विवेका सांगा तुमचा वृत्तांत सख्या सांगते त्यांशी हिचे नाम श्रीमंतीने परियेशी चंद्रगणांची मुळशी चित्रवर्माची ही कन्या हिचा पती अति सुंदर चंद्रगंध नाम थोर जळ क्रीडा करिता पार बुडाला येथे उधारा करी सोमवार व्रत उपासिसी आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीशी हिच्या शाश्वताची स्थिती एका पुत्रशोक करती दुःखा राजहरीतले येता आदिका कारागृही घातली असे इतके सख्या सांगती मग बोले आपण श्रीमंती तुम्ही कवन पुसता आम्हा प्रती कंदर्प रूप तुम्हा असे श्रीमंतीने करिता शोक जवळी आला राजकुमारक हाती धरुणी बाळिका संमुखी तो प्रेम भावे एकांती सांगितली इशी म्हणून तुझ्या खाताराशी देखील आम्ही दृष्टीशी सुखी आता असावे तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझ्या कांता चिंता न करी तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले एकूण श्रीमंतीने बोलविले बालिकेशी ऐसा होता राजकुमारू आढू झाला आपणवारू निरूप मागेत प्रीती करू श्रीमंतीने नारीशी निघाला अश्व मनोवेगी पावला नगरा अतिशीघ्री सवे पत्रा वासुकी पाठवी तया नगरात तुवा जाऊन वैरियांशी सांगती इष्टवादी यांसी न एकदा तुझे बोलाशी संहारीने म्हणावे कालिंदीये नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेते इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हाशी चाड असेल प्राणाशी शरण जावे शीघ्रेशी सिंहासनी बैसवा इंद्रसेना तक्षकासारखा मैत्र झाला तुमच्यावरील अस्थिमाळा शीघ्र चला चरण कमळा चंद्रागण दर्शनाशी ऐसे वचन ऐकून दाईद विचारती मनी आपण केले बुद्धिहीन आता शरण घावे ऐसे विचारून मानसी बाहेर काढले इंद्रसेनाशी नाना वस्त्रे आभरणीशी बैसवेती सिंहासनी राया इंद्रसेनाशी तक्षक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमार आला परियशी वासुकी भेटी गेला होता एकता राजा संतोषी आठविले दुःख दीक्षेशी मूर्छा येऊन धर्मीशी पत्नी सहित पडेला उठवी नाग कुमार त्याशी दुःख विसरा करा हर्षाशी पुत्र भेटीशी म्हणून सांगे उल्हासे मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहो म्हणती कौतुक मेला कुमार आला म्हणून ऐसे जाऊन पुत्राशी भेटी झाली परियशी चंद्रागंध पितियासी नमस्कारिले साष्टांगे मातेसे लिंगून दुःख करी अति गहन विनिमित असे संभोखून आपणा निमित्त कष्टेले ते इतुकी अवसरी प्रवेश झाला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तक्षकाच्या पुत्राशी वस्त्रेभूषणे अतिहर्षी देता झाला परियसी इंद्रसेन अतिप्रीती चंद्रागंध सांगितली अशी तक्षकोपकार पर विस्तारेशी प्राण वाचविल्या आम्हाशी द्रव्य दिल्या परिमित निरोप दिला नागपुत्राशी इंद्रसेन कती अहर्षी भृत्य पाठविले वेगेशी चित्रवर्म नगराते राजा म्हणे तैवडी सून माझी तैवागळी तिचे धर्म वाचला बळी पुत्र माझा उधारा हेर निघाले धडकरी वाचले चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रागंध शुभ वार्ता इंद्रसेन राजा देखा पूर्णपी आला भराडिका चंद्रागंध पुत्र निका सर्व सकल कलद्रेशी महोत्सव करीती थोर वऱ्हाड केले धुंधर चंद्रागंध प्रीती कर श्रीमंतिनीशी भेटला ऐसा उत्साह विवाह केला आपले पुरुषी निघाला श्रीमंतिनीचे देव फले पती समागमे जात असे श्रीमंतिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास पूजा केली गौरीहरास म्हणून पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगते श्री गुरुनाथ एक सुवासिनी म्हणत अतिप्रीती करून या दंपती बिनू श्री गुरुशी तुझे चरण सेवा आम्हाशी त्याचे व्रत निर्धारशी आम्हा व्रत कायसे श्री गुरु म्हणजे त्यांशी आमचे निरोपे करायची व्रताचार सोमवाराशी त्याची सेवा आम्हा पावे यशा परिवंदुनी श्री गुरुचा निरोप देऊन गेली ग्रामापुरतून ख्याती झाली चारी राष्ट्री येथे श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पत्रे श्री नृसिंह श्रुतपख्याने सिद्धनामधारक समाधे श्रीमंतिनी आख्यानम नाम पंचत्रिशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त